Good morning, all of you. Welcome once again. So let's start with the discussion of surface tension. आज आपण सरफेस टेन्शन मधला पुढचा पार्ट बघणार आहोत. काल जो पार्ट बघितला किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जो पार्ट बघितला तोही सरफेस टेन्शनशीच रिलेटेड होता. मग त्याच्यामध्ये काही सरफेस एनर्जी किंवा सरफेस टेन्शन अशाशी रिलेटेड होतं. आणि कालची आपली एक महत्त्वाची कन्सेप्ट होती म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होती. आता नक्की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय, तो प्रत्येक लिक्विड मोलिक्युलसाठी कसा असतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण इन डिटेल एक्सप्लेनेशन त्याचं बघितलेलं आहे. आज आपण थोडंसं त्याच्या पुढचाच पॉईंट, त्याच्यामधलाच तो पॉईंट आहे तो कंटिन्यू करूया. आज थोडेसे जास्तीत जास्त थेरॉटिकल पॉईंट्स आहेत आजच्या लेक्चरमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन द सॉलिड सरफेस. एखादा लिक्विड ड्रॉप जर सॉलिड सरफेसवरती असेल तर त्याचा शेप कसा असू शकतो, प्लेन, कॉनकेव, कॉन्वेक्स का शेप होणार नाही, याचं एक्सप्लेनेशन आपण आज या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर याच्यानंतर काही एक्सेस प्रेशरची एक कंडिशन आहे. प्रेशर ही एक कन्सेप्ट घेऊन आपण इन डिटेल स्टडी त्याचा बघणार आहोत, ज्यामध्ये प्रेशरचं एक एक्सप्रेशन आपण बघणार आहोत. त्याचबरोबर प्लेन, कॉनकेव आणि कॉन्वेक्ससाठी प्रेशरच्या कंडिशन्स कशा असतात हे बघणार आहोत. त्यानंतर आपण इम्प्युरिटीजचा सरफेस टेन्शनवरती काय फरक पडतो किंवा टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवरती काय फरक पडतो, हा सगळा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. कदाचित लेक्चर पूर्णच हे थेरॉटिकल आणि पूर्ण एक्सप्लेनेशन होईल. जर वेळ त्याच्यामधनं जर व्यवस्थित आपल्याला मिळाला तर मग आपण न्यूमेरिकल्स किंवा अदरवाईज उद्याच्या लेक्चरमध्ये याचे न्यूमेरिकल्स डिस्कस करू. पण आज जेवढी थिअरी आहे, जेवढे पॉईंट्स आहेत ते सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, सगळे महत्त्वाचे आहेत. आपण असं कन्सिडर करू आणि वन बाय वन बघूया. ओके, सो सगळ्यात सुरुवात करूया पहिल्यांदा पहिल्या पॉईंटला, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. आता एक लिक्विड ड्रॉप घ्यायचा आहे आणि त्याचा शेप चेक करायचा कशावरती, सॉलिड सरफेसवरती. मग तो एकतर शेप कॉन्केव असू शकतो म्हणजे ॲक्यूट अँगल असणारा, एकतर कॉन्वेक्स असू शकतो ऑप्ट्यूस अँगल असणारा, किंवा एकतर शेप असणार नाही आहे म्हणजे स्प्रेड जर होत असेल सॉलिड सरफेसवरती तर आपण शेप नाही आहे असं आपण तिथं इमॅजिन करू शकतो. ओके, सो कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पण त्याच्या आधी पहिल्यांदा आपण एक छोटीशी डायग्राम बघूया की नक्की डायग्राम काय डिफाईन करते आणि डायग्रामवरनं आपल्याला कशा कंडिशन्स लक्षात ठेवाव्या लागतील. सो एक सॉलिड सरफेस घेऊया आपण लाईक दिस. सो दिस इज वन ऑफ द सॉलिड सरफेस. ओके, आणि याच्यावरती एक ड्रॉप आहे असं इमॅजिन करू लाईक दिस. हा असा काहीतरी ड्रॉप आहे, लाईक मी असं डिफाईन करतो. हा एक ड्रॉप आहे, लिक्विड ड्रॉप आहे आता असं आपण म्हणूया. हा ठीक आहे. आता हा कॉन्केव कॉन्वेक्स आता दिसायला तर कॉन्केव दिसतोय, पण त्याचं मॅथमॅटिकल रिझन काय, रिलेशन काय हे आपण याच्यावरनं बघूया. ठीक आहे, तर हा झाला लिक्विड ड्रॉप म्हणून मी इथे लिक्विड म्हणतो बघा. ठीक आहे, सो दिस इज सॉलिड, दिस इज लिक्विड, आणि याच्यावरती कोण असेल, हे पूर्ण सगळं एअर मीडियम असेल. सो 3 मीडियम झाले का बघा. ठीक आहे, तर आता ह्या लिक्विड ड्रॉपवरती काही फोर्सेस ॲक्ट होणार आहेत, तर ते फोर्सेस आपण कन्सिडर करूया. कसे कन्सिडर करूया बघा. एक पहिला फोर्स घेऊया आपण लाईक दिस, ज्याला मी T1 म्हणतो, टेन्शन फोर्स लाईक. ओके, सो पहिला फोर्स हा झाला. दुसरा फोर्स आपण इकडचा घेऊया याच्या अपोजिट, आणि तिसरा फोर्स असा घेऊया, याला नाव मी देतो T3, याला नाव देतो मी T2 देतो. सो 3 फोर्सेस घेतले बघा, T1 घेतला, T2 घेतला आणि T3 घेतला. ओके, आता तिन्ही फोर्सेसची नावं देऊया, टेन्शन्स फोर्सेस म्हणूया आपण त्याला. सो T1 मी काय म्हटलं बघा. ओके, T1 म्हणजे काय, फोर्स ड्यू टू लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस. बघा बरोबर आहे का, लिक्विड सॉलिड इंटरफेस बरोबर आहे. कुठल्या 2 मीडियम मधला फोर्स आहे हे आपण डिफाईन केलं. T1 आहे ना, सो लिक्विड आणि सॉलिड मधला फोर्स आहे, हे सॉलिड आहे सगळं. दिस ऑल मटेरियल इज नथिंग बट द सॉलिड. सो लिक्विड आणि सॉलिडच्या मध्ये जो काही फोर्स आहे त्याला आपण T2 म्हटलं. नेक्स्ट पुढचा फोर्स आहे फोर्स ड्यू टू, T2 आहे बघा इथं आहे. सो हे मीडियम कुठला, एअर आहे. सो एअर आणि सॉलिडच्या मध्ये आहे. सो एअर सॉलिड इंटरफेस. बघा इमॅजिनेशनचं आपण काय काय करतोय. आणि तिसरा जो फोर्स आहे तो एअर आणि लिक्विड. सो मी म्हणतो फोर्स ड्यू टू एअर लिक्विड इंटरफेस. लक्षात आलं का बघा सगळ्यांना, इंटरफेस. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण काय केलं, एक सॉलिड कन्सिडर केलं, सॉलिडवरती एक ड्रॉप आहे असं इमॅजिन केलं,
आणि त्याच्यावरती 3 फोर्सेस आहेत असं सांगितलं. T1 सांगितलं, T2 सांगितलं आणि T3 सांगितलं. ओके, आता हा T3 बघा असा आहे. सो ही टँजंट आहे एक प्रकारची ह्या लिक्विड सरफेसला आणि ह्या सॉलिड बरोबर त्या टँजंटने केलेला अँगल काय असतो आपण काल बघितलं होतं. सो दिस इज नथिंग बट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आपण म्हणूया. ठीक आहे, तर आता हा T3 एक प्रकारचा फोर्स आहे. म्हणजे तो फोर्स काय करेल, एक व्हर्टिकल कंपोनंट तयार करेल, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट तयार करेल. चालेल का बघा, लाईक दिस. आता ही जॉमेट्री बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे बरोबर. सो अशी जॉमेट्री असेल, इथं थीटा असेल तर हे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे याला आपण काय म्हणू शकतो, T3 कॉस थीटा म्हणू शकतो आणि हे व्हर्टिकल आहे त्याला आपण T3 साइन थीटा म्हणू शकतो. लक्षात आलं का बघा, हे रिझॉल्युशन आपण बघितलेलं. आता हे काय मी सांगत बसत नाही, कॉस थीटा साइन थीटा वापरले सिंपल. यातल्या याची काही फारशी गरज पडत नाही, एअरमध्ये राहतं त्यामुळे काय हा निग्लेक्ट केला जातो. महत्त्वाचा हा T3 कॉस थीटा आहे बघा, लिक्विड आणि सॉलिडमध्ये असल्यामुळे. मग आता ही डायग्राम कशी तयार झाली बघा, इथं मी थोडक्यात दाखवतो. इकडं T1 पण आहे ॲज वेल ॲज T3 कॉस थीटा पण आहे. दोघं जण आहेत बघा, 2 कंपोनंट्स आहेत आणि इकडे कंपोनंट कोण आहे, T2 आहे असं आपण म्हणूया. चालेल का, लक्षात येते का बघा. सो राईट साईडला T3 कॉस थीटा हे कंपोनंट आहे आणि लेफ्ट साईडला T2 कंपोनंट आहे बघा, हे आहे का हे कंपोनंट. सो हे कंपोनंट म्हणजे फोर्स आहे ना, हा फोर्स ह्या दोन्ही फोर्सेसला बॅलन्स करतोय. म्हणजे आपण लिहू शकतो दिस फोर्स इज इक्वल टू ॲडिशन ऑफ दिस 2 फोर्सेस. ओके, का तर बॅलन्सिंग आहे म्हणून. मग देअरफॉर आपण लिहूया T2 इज इक्वल टू T3 कॉस थीटा प्लस T1. चालेल का बघा, इक्वेशन आपण असं लिहिलं तर चालेल का. आपण पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ केली, डायग्रामवरून फोर्सेस कन्सिडर केले आणि फोर्सेसवरून जॉमेट्री कन्सिडर केली आणि ह्या जॉमेट्रीवरून आपण इक्वेशन लिहिलं. फिजिक्समध्ये असंच असतं बघा, पहिल्यांदा एक कन्सेप्ट असते, डायग्राम असते किंवा थेरॉटिकल कन्सेप्ट असते, त्याचं कन्व्हर्जन मॅथमॅटिकल कसं केलं तर जॉमेट्री कन्सिडर करून केलं जातं. सेम आपण इथे ही जॉमेट्री कन्सिडर केली आणि आपण हे मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिलं. ओके, नेक्स्ट हेच इक्वेशन मी असं लिहू का, T3 कॉस थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 चालू शकतं. ओके, आणि हेच इक्वेशन मी असं लिहू, देअरफॉर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. एक जनरल इक्वेशन आपण कुणाचं मिळालं, कॉस थीटाचं मिळालं. म्हणजे याच्यावरून आपण थीटा फाइंड करू शकतो. आणि थीटा म्हणजे कोण आहे, तर थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग आपण कालच्या केसेस बघितल्या होत्या बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असतो, ऑप्ट्यूस असतो. ओके, सेम त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन इथं यूज करावं लागेल. सो कॉस थीटा किती मिळाला आपल्याला, T2 मायनस T1 अपॉन T3 मिळाला. आता कन्सिडर करूया की हा लिक्विड सरफेस जो आहे किंवा हे जे लिक्विड ड्रॉप आहे हा मर्क्युरीचा असेल तर काय, किंवा हा ह्याचा वॉटरचा असेल तर काय, किंवा इम्प्युअर वॉटरचा असेल तर काय, किंवा या कंडिशनवरून आपण जस्ट डिफाईन करू. ओके, सो लेट अस कन्सिडर फर्स्ट केस फर्स्ट म्हणतो मी इथं. ओके, सो केस फर्स्ट इज अबाउट फॉर इथं लिहितो मी, हो तर फॉर इम्प्युअर वॉटर म्हणतो मी. अगदी प्युअर वॉटर नाही येते पण इम्प्युअर वॉटरचाच प्रकार आहे. मग इम्प्युअर वॉटर काय करतं, ॲक्यूट अँगल तयार करतं ना. सो फॉर इम्प्युअर वॉटर दिस T2 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजे जर हा शेप इम्प्युअर वॉटरचा असेल तर हे टेन्शन किंवा हा फोर्स या फोर्सपेक्षा कसा असतो, जास्त असतो. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. ऑर ऑल्सो वी कॅन राईट T2 minus T1 is less than T3. Okay, it means what, we can write this T2 minus T1 condition which is less than T3 or T2 greater than T1. हे कुणासाठी लिहिलं जातं, फॉर इम्प्युअर वॉटरसाठी लिहिलं जातं. ठीक आहे, असं जर असेल तर हेन्स देअरफॉर कॉस ऑफ थीटा इज पॉझिटिव्ह. कॉस ऑफ थीटा कसा मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आहे जर असं असेल तर. ठीक आहे, पॉझिटिव्ह याचा अर्थ काय, जी काही थीटाची व्हॅल्यू मिळणार आहे ती 0 आणि 90च्या मध्ये मिळणार आहे. ओके, कॉस ऑफ थीटा इज पॉझिटिव्ह, हेन्स थीटा इज इक्वल टू ॲक्यूट लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे 0 पेक्षा जास्त होऊन थीटा हा 90 पेक्षा कमी मिळणार आहे. म्हणजे कुठला मिळाला, ॲक्यूट मिळाला. म्हणून जो काही सरफेस आहे तो आपण काय म्हटलं त्याला, फॉर इम्प्युअर वॉटर. म्हणजे ही कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली. सो ॲक्यूट अँगल मिळाला म्हणजे बरोबर आहे. सो हेन्स द लिक्विड मेनिस्कस, देअरफॉर लिक्विड मेनिस्कस
ऑफ इम्प्युअर वॉटर किंवा केरोसिन सुद्धा चालेल इथं, ऑफ इम्प्युअर वॉटर हॅज कॉन्केव शेप. झालं, एवढं सांगा. हे कन्क्लुजन सांगायचं कोणासाठी? केस फर्स्टसाठी हे कन्क्लुजन सांगायचं. ओके. आता केस सेकंडमध्ये आपल्याला हा ड्रॉप थोडासा चेंज केला पाहिजे, बरोबर ना? तर हा ड्रॉप चेंज करून आपल्याला हा ड्रॉप कसा तयार केला पाहिजे? तर हा ड्रॉप मर्क्युरीचा तयार केला पाहिजे. ओके. सो केस फर्स्ट झाली तयार इथं. आता केस सेकंडसाठी मी इथं डायग्राम ड्रॉ करतो. हा थोडासा पार्ट जो आहे तो मी रब करतो, बघा व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. सो आय विल रब दिस पर्टिक्युलर पार्ट. आणि इथंच मी काय करतो, डायग्राम जी मर्क्युरी शेप आहे ज्याचं की कॉन्वेक्स म्हणलं जातं, केस सेकंड मग इथं खाली देऊ आपण. ओके. सो मर्क्युरी शेपसाठी बघा, लाईकवाईज दिस इज सॉलिड, दिस इज सॉलिड अँड दिस इज मर्क्युरी शेप एक आहे. सो सिमिलर विथ दॅट हिअर T1, हिअर T2 आणि आता हा T3 असा असेल ना. आणि हा आपला काय असेल, ही मर्क्युरीचा शेप आहे आणि हा आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार झाला थीटा. लाईकवाईज समजलं का बघा. सो दिस इज द कंडिशन. सो दिस मीडियम इज नथिंग बट लिक्विड अँड दिस मीडियम इज नथिंग बट एअर. बाकी याच्यासारखंच आहे, फक्त शेप काय झाला अशा पद्धतीने झाला. सो याच्या रिव्हर्स केस लिहायची आता आपण. सो केस सेकंड म्हणतो मी, बघा केस सेकंड फॉर मर्क्युरी मेनिस्कस किंवा फॉर मर्क्युरी. ओके. मर्क्युरीसाठी आता रिव्हर्स करा. T1 ग्रेटर दॅन T2 ग्रेटर दॅन T1. आता हा ग्रेटर असेल कोणापेक्षा? T1 पेक्षा ग्रेटर असेल. मग जर अशी केस असेल तर कॉस थिटा कसा मिळणार आहे? सो देअरफॉर कॉस थिटा इज निगेटिव्ह मिळणार. बघा आपल्याला निगेटिव्ह. बघा मी काय म्हटलं, T1 मोठा आहे, हा मोठा आहे, हा लहान आहे. सो लहानातनं मोठा वजा केला तर आन्सर वजा मायनस येतं ना. मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू लक्षात येते. सो आन्सर मायनस आला तर कॉस थिटा कसा आला? निगेटिव्ह आला. ह्याचा अर्थ 90% थिटाची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि 180 पेक्षा कमी असणार आहे. सो देअरफॉर थिटा इज इन बिटवीन 90 डिग्री अँड 180 डिग्री असं म्हणूया आपण. म्हणजे थिटाची जी काय व्हॅल्यू असणार आहे ती ग्रेटर दॅन 90 असेल असं लिहितो बघा मी. ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हटलं मी. अँड लेस दॅन काय असेल? 180 असेल. का तर कॉस थिटा कसा आला? निगेटिव्ह आला. का? या कंडिशनमुळे. ओके. मग जर असं असेल तर देअरफॉर थिटा कसा मिळाला आपल्याला? ऑप्ट्यूस अँगल मिळाला. ऑप्ट्यूस अँगल. आणि ऑप्ट्यूस अँगलचा शेप कुठला असतो? तर कॉन्वेक्स असतो. हेन्स लिक्विड मेनिस्कस, हेन्स लिक्विड मेनिस्कस ऑफ मर्क्युरी हॅज कॉन्वेक्स शेप. बघा ह्या दोन महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. काय म्हटलं बघा, एक इम्प्युअर वॉटरची कंडिशन घेतली आणि एक मर्क्युरीची कंडिशन घेतली आणि त्याची ही कन्क्लुजन्स लिहिले. तुम्ही सेम या पद्धतीनंच सगळी लिहायचा प्रयत्न करा. त्यानंतर कुठला फोर्स जास्त कुठला फोर्स कमी हे एक तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे आणि कॉन्केव्ह कधी आणि कॉन्वेक्स कधी हे सांगता आलं पाहिजे. याच्यावरचा क्वेश्चन असाही असू शकतो की वाय इम्प्युअर वॉटर मेनिस्कस हॅज कॉन्केव्ह शेप, किंवा असाही असू शकतो की व्हाय मर्क्युरी मेनिस्कस हॅज कॉन्वेक्स शेप. म्हणजे इम्प्युअर वॉटरचा जो काही थेंब आहे पाण्याचा त्याचा शेप हा कॉन्केव्ह का असतो आणि मर्क्युरीचा कॉन्वेक्स का असतो, त्याच्यासाठी तुम्ही हे मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन लिहू शकता. बघा समजल्या का दोन्ही केसेस? अजून एक छोट्याशा 2 केसेस आहेत त्या बघूया. थोडंसं हे मिरप करतो, सगळ्यांनी लिहून घ्या हे व्यवस्थित. किंवा ठीक आहे, मी इथंच जागा मिळते आपल्याला. सो इथंच मी छोट्याशा केसेस आहेत पुढच्या. इफ T2 - T1 इज इक्वल टू T3. केस थर्ड म्हणतो मी. केस थर्ड. इफ T2 - T1 इज इक्वल टू T3. बघा असं जर असेल तर म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर सेम असेल, खालची व्हॅल्यू आणि वरची व्हॅल्यू, तर 1 येणार ना. ओके. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1 येणार आहे. लक्षात येते का बघा. सो थिटा इज इक्वल टू व्हॉट? ग्रेटर दॅन 1. ओके. इट मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट थिटा इज नियरली इक्वल टू 0. सो देअरफॉर मी इथे लिहितो हवं तर कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1 येईल. बरोबर आहे का? सो कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू जर 1 आली तर कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते? तर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री.
म्हणजे प्लेन सरफेस असं आपण म्हणूया, प्लेन सरफेस कंडिशन. लक्षात येते का बघा. थर्ड केस इट मीन्स व्हॉट, थिटा इज नियरली इक्वल टू 0. आता फोर्थ केस इथं लिहितो मी, केस फोर्थ. महत्वाच्या ह्या दोनच केसेस आहेत, ह्या दोन कंडिशनल केसेस आहेत. इफ T2 minus T1 greater than T3, if T2 minus T1 greater than T3, this is first imagination consideration. समजा हा डिफरन्स T3 पेक्षा कसा आहे, जास्त आहे, किंवा T2 लेस दॅन T1 प्लस T3, T2 लेस दॅन T1 प्लस T3 ही कंडिशन कन्सिडर केली जाते. T2 ग्रेटर दॅन. ह्या कंडिशनल केसेस आहेत बघा. असं जर असेल तर काय होईल, म्हणजे साहजिकच वरची व्हॅल्यू ही जास्त असेल आणि खालची व्हॅल्यू ही कमी असेल, तर कॉस थिटा काय येईल सांगा. कॉस थिटा हा 1 पेक्षा काय होईल, जास्त होईल. मग मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू कधी ग्रेटर दॅन 1 असते का, तर कधी ती ग्रेटर दॅन 1 असत नाही. सो दिस इज नॉट पॉसिबल केस, दिस इज नॉट पॉसिबल, this is not possible, hence drop will not form, hence drop will not form. ड्रॉप तयार होणार का, होणार नाही. and the liquid will spread, and liquid will spread over the solid surface. काय म्हटलं बघा, या केसमध्ये ड्रॉप तयार होणार नाही चौथ्या केसला, म्हणून ते लिक्विड पूर्णपणे काय होईल, त्या सॉलिड सरफेसवरती स्प्रेड होईल असं सांगितलं. सो 4 केसेस डिफाईन केल्या. पहिल्या 2 महत्त्वाच्या, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह, तिसरी प्लेन, आणि चौथी नॉट पॉसिबल म्हणजे ड्रॉप स्प्रेड होणार आहे, ड्रॉपच तयार होणार नाही. आणि ह्या 4ही केसेससाठी आपण हे मॅथमॅटिकल रिलेशन यूज केलं. सो दिस इज नथिंग बट द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन सॉलिड सरफेस. समजलं का बघा व्यवस्थित सगळ्यांना. राईट डाऊन दिस. ओके, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. सो पुढचा पॉईंट ॲक्च्युली बुक प्रमाणे आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॅक्टर्स अफेक्टिंग टू द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कालच्या लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत बघ. तर त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच थोडक्यात फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असा आन्सर आहे त्याचं. सो बुकमध्ये जे लिहिलेलं आहे सेम तेच आपण कालच्या लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेला आहे. सो तुम्ही तो पॉईंट लिहा आणि त्याचा आन्सर जे आपण काल बघितलेला आहे ते आन्सर आहे तसं लिहा. चला नेक्स्ट बघूया, एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप, ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स and bubbles. Explanation of formation of drops and bubbles. This is the next question, and this question is related to the pressure condition. दिसतंय का बघा सगळ्यांना व्यवस्थित, pressure condition. Okay, so we will see the explanation, but we will see the expression. महत्त्वाचं काय तर एक्सप्रेशन बघायचं आहे. सो हेडिंग लिहितो मी, एक्सप्रेशन फॉर, याचा ॲक्च्युली क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेशन फॉर एक्सेस, एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर, एक्सेस प्रेशर इनसाइड, एक्सेस प्रेशर इनसाइड ए लिक्विड ड्रॉप, इनसाइड ए लिक्विड ड्रॉप. So we will see the expression that is excess pressure inside a liquid drop. याच्यासाठी काय करूया, एक आपण लिक्विड ड्रॉप कन्सिडर करू, ठीक आहे, ज्याची की रेडियस r आहे अशी. फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर दिस लिक्विड ड्रॉप हुज रेडियस इज स्मॉल r अँड हुज इनसाइड प्रेशर इज Pi सपोज. आता हा सपोज एक्सपांड होणार आहे लाईक दिस. दिस ड्रॉप विल बी एक्सपांड or it will expand to this particular shape and its pressure is PO, we can say that, and it will expand by some change in radius that is delta. आधी r होता आणि तो डेल्टा r आता काय होणार आहे, एक्सपांड होणार. सो वी कॅन से दॅट
This is the inside bubble and this is the just outside shape of the bubble. So Pi म्हणजे झालं इनसाइड प्रेशर, इनसाइड प्रेशर जे की जास्त असणार आहे ह्या PO पेक्षा. PO इट मीन्स व्हॉट, आउटसाइड प्रेशर ऑफ बबल, बबलच्या बाहेर असलेलं प्रेशर. R इज व्हॉट, रेडियस ऑफ ड्रॉप. ओके, आणि डेल्टा R इज व्हॉट, एक्सेस इन रेडियस असं आपण म्हणूया. रेडियसमध्ये झालेला चेंज आहे ना, किंवा रेडियसमध्ये वाढ झाली असं आपण म्हणतो डेल्टा R. ओके, सो लेट अस कन्सिडर A1 दॅट इज एरिया ऑफ इनसाइड ड्रॉप. ओके, अँड A2 कन्सिडर करा एरिया ऑफ एक्सेस इन ड्रॉप. म्हणजे थोडक्यात आउटसाइड ड्रॉप जो आहे त्याचा एरिया आपण काय कन्सिडर करूया, A2 कन्सिडर करूया, आउटसाइड ड्रॉप. लेट अस कन्सिडर दीज कंडिशन्स. We have to find the excess pressure. It means what? We have to find Pi minus PO is equal to question mark. This is our aim. It means what? We have to find this Pi minus PO, that is जो काही डिफरन्स आहे दोन प्रेशर मधला तो डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण ही डायग्राम कन्सिडर केली आणि ह्या कंडिशन्स कन्सिडर केल्या. समजलं इथपर्यंत? ओके, आता दोन एरिया आहेत, एक आतला एरिया आणि एक बाहेरचा एरिया असं आपण म्हणूया. बाहेरचा एरिया म्हणजे रेडियस वाढल्यानंतर जो काही टोटल मोठा जो हा शेप तयार झाला त्याचा एरिया म्हणून A2 म्हणूया. सो पहिल्यांदा काय करूया, आपण दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट करू. कोणामधला? एरियाजमधला डिफरन्स फाइंड आउट करू. सो पहिल्यांदा लिहितो मी चेंज इन एरिया, दॅट इज डेल्टा ए. काय म्हटलं मी? चेंज इन एरिया. सो डेल्टा ए फाइंड करायचा. सो डेल्टा ए मध्ये साहजिकच A2 मोठा आहे, A1 लहान आहे, म्हणजे दोघांच्या मधला डिफरन्स घेऊया. चालेल का बघा? ओके, सो वी विल राईट A2. सो A2 इज व्हॉट? आता एरिया कसा असतो स्पेअरचा, 4πr² ना, बट इट इज 4π. A2 साठी रेडियस, A2 म्हणजे आता हे दोघं जण घेऊया ना, R प्लस डेल्टा रेडियस झाली बघा. कुणासाठी? बाहेरचा जो स्पेअर आहे त्याची रेडियस जर म्हटलं तर R प्लस डेल्टा R झाली ना. टोटल रेडियस ही जर कन्सिडर केली तर ही R प्लस डेल्टा R होणार आहे, म्हणून मी रेडियसच्या ठिकाणी R प्लस डेल्टा R टाकलं आणि मायनस मी इथं लिहितो 4πr² लिहितो, जो की A1 आतमधला आहे तो. कारण 4πr² हे स्पेअरचं 4πr² हा स्पेअरचा एरिया असतो बघा. त्यामुळे मी काय लिहिलं, डेल्टा ए फाइंड करतो मी. सो डेल्टा ए मला चेंज असा मिळत जाईल. सो 4π मी कॉमन घेतो आणि आता हे लिहितो मी आतमध्ये R² प्लस ट्वाईस R डेल्टा R. चालेल का बघा? प्लस डेल्टा R² अँड दिस बिकम मायनस R². मी 4π कॉमन घेतलेला आहे. ओके, दिस R² विल गेट कॅन्सल टू दिस R². ओके, अँड वी विल निग्लेक्ट दिस डेल्टा R². ओके, वी विल निग्लेक्ट दिस डेल्टा R² बिकॉज डेल्टा R इज व्हेरी स्मॉल. जस्ट कन्सिडर करायचं आहे. स्मॉल असल्यामुळे काय केलं आपण, डेल्टा R² निग्लेक्ट केला. हा निग्लेक्ट करून चालणार नाही, मल्टिप्लिकेशनमधला ॲडिशनमधला करा चालू शकतो, मल्टिप्लिकेशनला करून चालत नाही. सो देअरफॉर डेल्टा ए किती मिळणार आपल्याला? सो डेल्टा ए इज इक्वल टू दिस 4π अँड दिस, इट मीन्स 8π R इंटू डेल्टा R. सो दिस इज व्हॉट, दिस इज चेंज इन एरिया आपल्याला मिळालं. लक्षात येते? समजते? सो आपण हे असं लिहू शकतो. आता आपण काल एक मी तुम्हाला सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा. चालेल का? सरफेस एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इंटू डेल्टा ए असं कुठं आपण बघितलंय बघा. याच सरफेस टेन्शनमध्ये हे रिलेशन बघितलं, आठवतंय? एनर्जी म्हणजेच वर्क डन ना, म्हणजे जेव्हा हा बबल इथून इथपर्यंत जाईल तेव्हा तो काहीतरी वर्क डन होते ना तिथं. सिंपल ना, काहीतरी एनर्जी रिलीज होते असं आपण म्हणतो. सो ती जी एनर्जी आहे म्हणजेच काय आहे थोडक्यात, वर्क डन आहे. सो वर्क डन लिहितो मी, वर्क डन डेल्टा W लिहितो मी, स्मॉल वर्क डन म्हणतो. सो टेन्शन इंटू डेल्टा ए. सो टेन्शन इज वॉट T and area delta A pi R delta R into T. So this is what dW. Suppose equation number 1. म्हणजे जो हा ड्रॉप एवढा व्हायला जे काही वर्क डन झालं ते आपल्याला असं काढता येतं किंवा असं लिहू शकतो आपण. इक्वेशन नंबर 1 समजलं का बघा? वर्क डन आपण फाइंड आउट केलं. आता आपल्याला प्रेशरची बेसिक डेफिनेशन इथे लिहावी लागेल. प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया.
चालेल का बघा. बेसिक डेफिनेशन इथं लिहितो मी. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया लिहितो. हीच डेफिनेशन मी जर चेनच्या बाबतीत लिहायची नंतर अशी लिहिली तर चालेल का बघा. आता हे इक्वेशन 1 पर्यंत समजलं का सगळ्यांना बघा. सो हीच डेफिनेशन मी अशी लिहितो. फोर्स इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इंटू डेल्टा ए. चालेल का बघा. लक्षात येते. सो पी आय मायनस पी ओ इंटू ए म्हटलं तरी चालू शकतं, काही हरकत नाही. एरिया लिहायचं आहे आपल्याला. कुठला फोर्स आहे हा, तर इथून इथपर्यंत जो काही बबल आपला इन्क्रीज झालेला आहे, एक्सेस झालेला आहे, त्याच्यासाठीचा हा फोर्स आहे. चालेल. सो फोर्स इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इंटू आपण एरिया लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. यस, लिहू शकतो. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची ही व्हॅल्यू पुट करा. सो पी आय मायनस पी ओ इंटू एरिया इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सो इक्वेशन 2 सुद्धा आपण कशाच फाइंड आउट केलं, डी डब्ल्यू फाइंड केलं. सो डी डब्ल्यू आपल्याला किती मिळालं, पी आय मायनस पी ओ इंटू एरिया इंटू डेल्टा. सो दिस इज नथिंग बट द वर्क डन. ओके. पहिल्या इक्वेशनमध्ये पण वर्क डन काढलं, दुसऱ्यामध्ये पण वर्क डन काढलं. सो फ्रॉम 1 and 2 कन्सेप्च्युअली समजतंय का बघा काय काय चेंजेस मी करत चाललेलो आहे. दोन्ही इक्वेशन वर्क डन आहे. सो आपण इक्वल करूया. सो 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इंटू एरिया इंटू डेल्टा आर. डेल्टा आर आपण इथंच कॅन्सल करूया. सो पी आय मायनस पी ओ लिहितो मी इज इक्वल टू 8 पाय आर टी अपॉन एरिया. चालेल का बघा. ओके. सो एरियाबद्दल आपण पुन्हा 4 पाय आर स्क्वेअर टाकून बघूया. सो 8 पाय आर टी अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. ओके. सो असं जर टाकलं तर पायला पाय कॅन्सल होईल, 4 2 भाग जाईल, एक आर कॅन्सल होईल. सो इट बिकम्स 2t अपॉन आर. सो आपल्याला पी आय मायनस पी ओ एवढं मिळू शकतो बघा. सो पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 2t अपॉन आर. सो पी आय मायनस पी ओ इट मीन्स व्हॉट, एक्सेस प्रेशर. बघा आपल्याला हाच डिफरन्स काढायचा होता ना. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर, इथे हवं तर दिस इज अन एक्सप्रेशन, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर जे काय आहे ते पुढचं लिहा. इनसाइड ए लिक्विड ड्रॉप. एखाद्या लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये असलेलं एक्सेस प्रेशर म्हणजे पी आय मायनस पी ओ किती असतं, हे 2t अपॉन आर असतं. हे जर आपण सोप बबलसाठी घेतलं, फॉर सोप बबल, सोप बबलसाठी आपण 2 बाजू कन्सिडर करतो म्हणून हेच इक्वेशन पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 4t अपॉन आर करायचं, डबल करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं सोप बबलसाठी. बरोबर आहे का बघा. सो पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 4t अपॉन आर. बघा व्यवस्थित एक्सप्रेशन समजलं का. सो हे 4 मार्कचं एक्सप्रेशन आहे. जर आपण थेरी क्वेश्चनचं जर डिस्कशन करायचा प्रयत्न केला किंवा बघितलं जर थेरी क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीनं एक्सप्रेशन हे आहे त्याचा विचार केला तर आपण म्हणू शकतो हे 3 ते 4 मार्कचं एक्सप्रेशन आहे. सो बुक मधला पॉईंट आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. ड्रॉपलाच बबल सुद्धा म्हणतो आपण. ॲक्च्युली आता हे लिक्विड ड्रॉप आणि एअर बबलसाठी कन्सिडर केलेलं आहे हे इक्वेशन, आणि हे सोप बबलसाठी कन्सिडर केलेलं आहे. लक्षात येते का बघा. हे लिक्विड ड्रॉप किंवा एअर बबल. आता लिक्विड ड्रॉप आणि एअर बबलसाठी एकच बाजू कन्सिडर केली जाते, पण सोप सोल्युशन साठी मात्र आतली पण बाजू घेतली जाते आणि बाहेरची पण घेतली जाते, म्हणून हे डबल होतं. म्हणून आपण हे डायरेक्ट काय केलं, 2t अपॉन आरचं आपण 4t अपॉन आर केलं. बघा व्यवस्थित समजलं का. 2 पॉईंट्स बघितले आपण. एक पहिल्यांदा शेप ऑफ लिक्विड सरफेस ऑन द सॉलिड सरफेस बघितला, आणि हा दुसरा पॉईंट एक्सप्लेनेशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ द ड्रॉप्स अँड बबल. त्याच्यामधलं हे एक्सेस प्रेशरचं एक्सप्लेनेशन. हा झाला आपल्या लेक्चरचा दुसरा पॉईंट. अजून 2 पॉईंट्स आपल्याला शिकायचे आहेत. याच्याशीच रिलेटेड एक पुढचा पॉईंट आहे प्रेशरचा, आणि शेवटी एक कंटॅमिनेशन किंवा इम्प्युरिटी किंवा टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवरती काय फरक पडतो हा पूर्णपणे थेरॉटिकल पॉईंट आहे. सो अजून 2 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत, ते यानंतर बघूया. इथपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या. हे समजलं असेल सगळ्यांना. ओके. पुढचा एक पॉईंट घेऊया बुकप्रमाणे. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. एक्सेस प्रेशर अक्रॉस
across excess pressure across the free surface of liquid, across the free surface of liquid. व्यवस्थित समजून घ्या हेडिंग काय आहे बघा. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. एक लिक्विड सरफेस घेऊया, फ्री सरफेस. तर त्याच्या अक्रॉस आजूबाजूला एक दोन पॉईंट्स कन्सिडर करायचे, एक वरती आणि एक खाली. तर ह्या दोन पॉईंटचं प्रेशर कसं असेल हे आपण डिफाईन करायचं. मग आता साहजिकच लिक्विडमध्ये आपण तीन लिक्विड्स कन्सिडर करतो. एक लिक्विड प्युअर वॉटर कन्सिडर करतो ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पूर्णपणे 0 असतो, प्लेन सरफेस म्हणतो. दुसरा आपण कॉन्वेक्स घेतो मर्क्युरीचा, ज्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस असतो, कॉन्वेक्स शेप तयार झालेला असतो. आणि तिसरा आपण केरोसिन घेतो किंवा इम्प्युअर वॉटर घेतो की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट आहे, लेस दॅन 90 डिग्री आणि तिथं कॉन्केव्ह शेप तयार झालेला आहे. सो अशा तीन कंडिशन्स आपल्याला घ्याव्या लागतील आणि तिन्ही कंडिशनसाठी आपल्याला एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस कसं आहे हे सांगावं लागेल. त्यासाठी मी कंपॅरेटिव्हली स्टडी लिहितो. पहिल्यांदा मी डायग्राम आणि एक्सप्लेनेशन देतो आणि मग हवं तर बुकमध्ये जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पद्धतीने इथं लिहितो. ओके. सो सगळ्यात बघूया पहिल्यांदा फॉर प्युअर वॉटर म्हणतो मी, फॉर प्युअर वॉटर. आता प्युअर वॉटर म्हणजे कसला सरफेस झाला, प्लेन सरफेस म्हणतो आपण. ठीक आहे, प्युअर वॉटर म्हणजेच काय, प्लेन सरफेस. नंतर घेऊया फॉर मर्क्युरी. घेऊया मर्क्युरी म्हणजेच काय, कॉन्वेक्स सरफेस घेऊया, कॉन्वेक्स. ओके. सो कॉन्वेक्स सरफेसच्या अक्रॉस प्रेशर कसं असेल हे सांगूया. नंतर सांगूया आपण फॉर इम्प्युअर वॉटर म्हणजे केरोसिन म्हटलं होतं काल आपण, ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह सरफेस तयार होतो ना, बरोबर का बघा, कॉन्केव्ह सरफेस. सो प्लेन सरफेस, कॉन्वेक्स सरफेस आणि कॉन्केव्ह सरफेस अशा तीन केसेस आपण कन्सिडर करूया. सो पहिली केस घेऊया आपण प्लेन वॉटर, लाईक दिस. ओके. सो दिस इज द प्लेन वॉटर अँड कन्सिडर पॉइंट ए, कन्सिडर पॉइंट बी. एक पॉईंट पूर्ण त्या लिक्विडमधला कन्सिडर केला बी आणि एक पॉईंट आपण लिक्विड सरफेसच्या जस्ट वरती कन्सिडर केला. आता हा प्लेन सरफेस असल्यामुळं इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे. आपण म्हणूया याला F1 म्हणूया, F2 म्हणूया. आता प्लेन सरफेस असल्यामुळे काय होतं, हे दोन्ही फोर्सेस इक्वल अँड अपोजिट असतात. F1 अँड F2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. पहिली कंडिशन लक्षात ठेवा प्लेन सरफेसमध्ये. का तर सरफेस प्लेन आहे, कुठल्याही प्रकारचं टेन्शन अपवर्ड डाऊनवर्ड तिथे ॲक्ट होत नाही. दोन्ही फोर्सेस अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होतात इक्वल मॅग्निट्यूडमध्ये. त्यामुळे आपण लिहिलं F1 आणि F2. असं असल्यामुळे काय होतं, दस प्रेशर ॲट पॉईंट ए अँड प्रेशर ॲट पॉईंट बी सेम. म्हणजे ए पॉईंट आणि बी पॉईंट जर बघितला तर दोन्ही ठिकाणची प्रेशर, भले पॉईंट ए एअरमध्ये असू देत, पॉईंट बी लिक्विडमध्ये असू देत, दोन्ही पॉईंटचं प्रेशर कसं असेल, सेम असेल. सो दिस इज द मेन कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर पॉईंट. इट मीन्स फॉर प्युअर वॉटर और प्लेन सरफेस वी कॅन से दॅट द रिझल्टंट फोर्सेस, दीज आर द रिझल्टंट फोर्सेस. आपण म्हणूया दोन फोर्सेस आहेत ना, F1 F2. मग दोन फोर्सेस असे जर ॲक्ट असेल तर यांना रिझल्टंट मिळत नाही. म्हणजे रिझल्टंट फोर्स काय झाला इथं, 0 झाला. आणि रिझल्टंट फोर्स 0 झाला तर प्रेशर ए आणि प्रेशर बी काय होणार आहे, सेम ॲक्ट होणार आहे असं आपण म्हणायचं. सो पॉईंट एचं प्रेशर सेम असेल पॉईंट बीच्या प्रेशर एवढं, म्हणून लिहिलं आपण PA इज इक्वल टू PP. सो दिस इज अवर कन्क्लुजन फ्रॉम दिस पॉईंट. ओके. हवं तर एखादा थेरॉटिकल पॉईंट मी याच्या खाली लिही, पण आधी समजून घेऊया. ओके. नेक्स्ट पुढचा पार्ट बघूया मर्क्युरीचा. सो मर्क्युरी म्हटलं की लाईक दिस असं असेल ना, कॉन्वेक्स शेप असेल ना. सो दिस इज वॉट, दिस इज द मर्क्युरी. ओके. and this is the shape of the mercury. Okay, so we will see, let us consider point B here and point A here, outside the liquid and inside the liquid. So outside the liquid point A आहे, inside the liquid point B आहे. आता ह्या दोघांच्या कंडिशन्स आपल्याला बघायच्या आहेत. पण आता सरफेस कॉन्वेक्स असल्यामुळं हे जे दोन फोर्सेस होते, टेन्शन्स म्हणतो किंवा फोर्सेस म्हणतो त्यांना, ते फोर्सेस कुठे आहेत बघा. ह्यांना टेन्शन म्हटलं तरी सुद्धा चालतं. तर आता जर आपण हा पार्ट कन्सिडर केला तर एक फोर्स असा असेल आणि एक फोर्स असा असेल, बरोबर. आपण ह्याला F1 म्हणूया, याला F2 म्हणूया.
मग जर दोन फोर्सेस असे असतील तर रिझल्टंट कसा असेल, लाईक डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल बघा रिझल्टंट, बरोबर ना. म्हणजे साहजिकच जर रिझल्टंट डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर जो काही आतमधला पॉईंट आहे म्हणजे कुठला पॉईंट बी आहे, त्या पॉईंट बीचं प्रेशर कसं असेल, जास्त असेल. म्हणजे कॉन्व्हेक्स जर शेप असेल तर कॉन्व्हेक्ससाठी आपण जो इनसाइड आहे आतमधला जो पॉईंट आहे त्याचं जे प्रेशर आहे ते कसं आहे सांगूया आपण, जास्त आहे. म्हणजे या केसमध्ये मला सांगा F1 आणि F2 आता काही सेम नाही आहेत, F1 असा आहे आणि F2 असा आहे. मग आपण ह्या डायरेक्शन तर सेम नाही आहेत असं आपण म्हणतो ना बघा, लाईक दिस. ओके, म्हणून जो काही FR याला रिझल्टंट म्हणूया FR. सो जो काही रिझल्टंट फोर्स आहे तो कुठल्या साईडला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. दिस इज द कन्क्लुजन पॉईंट, डाऊनवर्ड डायरेक्शन. पण डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळं जो काही आतमधला पॉईंट आहे त्याचं जे काही प्रेशर आहे ते बाहेरच्या पॉईंटपेक्षा कसं असेल, जास्त असेल. म्हणजे कॉन्केव शब्द मुद्दाम वापरला इथं बघा मी. कॉन्केव शेप कुठं आहे, आतल्या साईडला, इज इनसाइड, बरोबर का. आणि कॉन्व्हेक्स शेप कुठं आहे, कॉन्व्हेक्स शेप इज आउटसाइड, बरोबर का. सो आउटसाइडचा पॉईंट जो आहे तो कॉन्व्हेक्स आहे ना, आणि आतमधला पॉईंट आहे तो कॉन्केव आहे. सो आतमधल्या पॉईंटचं प्रेशर कसं असेल, जास्त असेल. म्हणून आपण लिहूया PB विच इज ग्रेटर दॅन PA. सो दिस कंडिशन इज फॉर मर्क्युरी. आता हे जर आपण इम्प्युअर वॉटरसाठी जर घेतलं तर शेप असा असतो बघा पाण्याचा, बरोबर आहे. इमॅजिन होत आहे का बघा, दिस इज द शेप अँड वी विल कन्सिडर द पॉईंट्स. पॉईंट B इज हिअर, पॉईंट A इज हिअर. ओके, मग आता ह्याच्यावरती टेन्शन कसे असणार, ते एक इकडं असणार आहे फोर्स आणि एक इकडं असा फोर्स असणार आहे. मग दोन्ही फोर्सेस असे असेल तर रिझल्टंट कुठं असेल, वरच्या डायरेक्शनला असेल ना, साहजिकच कळतंय. मग रिझल्टंट फोर्स जर वरच्या डायरेक्शनला असेल तर वरच्या पॉईंटचं म्हणजे PA जो पॉईंट आहे त्याचं प्रेशर कसं असेल, जास्त असेल. म्हणजे साहजिकच याच्यासारखंच बघा, जो कॉन्केव साईडचा जो पॉईंट असतो त्याचं प्रेशर जास्त असतं आणि जो कॉन्व्हेक्स साईडचा पॉईंट आहे त्याचं प्रेशर कसं असतं, कमी असतं. सो सेम याच्यासारखंच फक्त रिव्हर्स अपोजिट इथं सांगायचं आहे. सो वी कॅन से दॅट प्रेशर ॲट पॉईंट A विच इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट B. सो these are the three conditions for which we can define the excess pressure across the free surface. बघा, हा फ्री सरफेस आहे, हा फ्री सरफेस आहे, हा फ्री सरफेस आहे. फ्री सरफेसच्या अक्रॉस म्हणजे A ला किंवा B ला असं आपण म्हणूया, अक्रॉस म्हणजे आजूबाजूला म्हणतो ना. सो फ्री सरफेसच्या अक्रॉस जे काही एक्सेस प्रेशर आहे किंवा प्रेशरची कंडिशन आहे ती कंडिशन अशी डिफाईन करायची. समजली का बघा. एखादा थेरॉटिकल पॉईंट हवं तर मी देतो. ओके, सो फॉर फ्री सरफेस द रिझल्टंट फोर्स इज 0 असं आपण म्हणूया. फॉर फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फॉर फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फॉर फ्री सरफेस ऑफ लिक्विड resultant force is 0. Okay, hence the pressure inside or pressure at inside point is similar with pressure at outside the point. That is here लिहा PA is equal to PB. So this is for plane surface. Now next for convex surface. Convex surface साठी resultant force कसा आहे, vertically downward आहे. Okay, so resultant force is vertically downward, hence the pressure inside point म्हणजे कुठला B is greater than pressure at point A, outside point. Okay, so due to this the pressure on the concave side, that is inside liquid, is greater than on the convex side असं लिहिलं. आणि सेम जर हेच याच्यासाठी लिहायचं झालं तर रिझल्टंट जो आहे तो कुठं असेल,
अपवर्ड डायरेक्शनला असेल. सो रिझल्टंट फोर्स इज vertically upward, hence pressure at outside point, so which is the outside point, A, is greater than inside point B. That is हे लिहा. शेवटी सुद्धा तुम्ही दॅट इज हे लिहा. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग कंडिशन्स ऑफ द प्रेशर. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. ओके, चला पुढचा एक पॉईंट बघूया. सो पुढचा ही थेरी पॉईंट आहे, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड टेम्परेचर. व्हेरी थेरॉटिकल अँड इंटरेस्टिंग, लक्षात राहण्यासारखं आहे. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज and temperature on surface tension of liquid. Effect of impurities and temperature on surface tension of liquid. आता इम्प्युरिटीचा आणि टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवरती काय इफेक्ट होतो हे आपण बघूया. ठीक आहे. आता इम्प्युरिटीजमध्ये पण पुन्हा दोन टाईप्स आहेत, एक सोल्युबल आहे आणि एक इनसोल्युबल आहे. ठीक आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा. आपण जेव्हा कपडे धुण्यासाठी निरम्याचं पाणी वापरतो किंवा जे डिटर्जंट आपण यूज करतो, ओके, सोप डिटर्जंट, तर तो डिटर्जंट जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा काय होतं बघा. थोडंसं अगदी प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये मी सांगेन की आधी पाणी जड वाटत होतं, ते पाणी थोडंसं हलकं झालं डिटर्जंट टाकल्यानंतर, बरोबर ना. तसंच होतं ना सोप सोल्युशन, तुम्ही प्रॅक्टिकली इमॅजिन करू शकता. जेव्हा सोप सोल्युशन आपण कपडे धुण्यासाठी वापरतो तेव्हा ते हलकं पाणी वाटतं थोडंसं, म्हणजे पाणी गरम केल्यासारखं वाटतं ना. पाणी थंड असताना थोडंसं जड पाणी असं फील होतं. ते पाणी जर गरम केलं तर थोडंसं हलकं होतं बघा. किंवा ते पाणी जर डिटर्जंट त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते अजून फ्री होतं. वॉटर लिक्विड लेवल जे आहे किंवा लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते फ्री होतात. म्हणजे त्यांच्यामधलं जे काही बॉन्डिंग होतं, कोहेसिव्ह फोर्स होता, तो थोडासा लूज झाला. इंटरमॉलिक्युलर फोर्स लूज झाला असं आपण म्हणूया. लूज झाल्यामुळे ते लिक्विड पण आपल्याला लूज झालं असं फील होतं आणि एक मोकळं पाणी वाटतं, एकदा हलकं पाणी असं वाटायला लागतं. ओके, म्हणजे थोडक्यात त्याच्यामधलं जे काही बॉन्डिंग आहे लिक्विड मॉलिक्युल्समधलं ते बॉन्डिंग ब्रेक झालं. आणि बॉन्डिंग ब्रेक झाल्यामुळे ते लिक्विड मॉलिक्युल्स रँडम झाले, रँडम मोशनमध्ये. त्यामुळे काय होणार आहे तर साहजिकच फोर्स कमी झाला ना. मग ज्या केसमध्ये फोर्स कमी होतो त्या केसमध्ये साहजिकच सरफेस टेन्शन पण काय होतं, कमी होतं. कारण आपण सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ असं सांगतोय ना. म्हणजे जेवढा फोर्स जास्त असेल एखाद्या दोन पार्टिकलच्या मॉलिक्युल्समध्ये तेवढं त्याच्यामधलं सरफेस टेन्शन हे जास्त असेल असं आपण म्हणतो. म्हणून डिटर्जंट जेव्हा पाण्यामध्ये मिक्स केला जातो तेव्हा ते पाणी लूज होतं, म्हणजे फोर्स पण लूज होतो. आणि फोर्स लूज झाला म्हणजे फोर्स कमी झाला, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स जेव्हा कमी होतो तेव्हा सरफेस टेन्शन पण ऑब्व्हियसली काय होतं, कमी होतं. ही एक प्रॅक्टिकल कंडिशन आहे. सो इम्प्युरिटीजमध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल अशा इम्प्युरिटीज घेतल्या जातात. ॲक्च्युली सोल्युबलसाठी सरफेस टेन्शन वाढतं, इनसोल्युबलसाठी सरफेस टेन्शन कमी होतं असं आपण म्हणतो. टेम्परेचरचा पण इफेक्ट फार महत्त्वाचा आहे बघा. टेम्परेचरमध्ये साध्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, पाणी जर आपण गरम केलं, पाण्याला हीट दिली, पाणी तापवलं आपण, तर पाण्याचं टेम्परेचर वाढलं म्हणजे पाणी लूज झालं असं आपण म्हणतो. ते रँडम मॉलिक्युल्स मोशनमध्ये झाले तिथं आणि त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो ब्रेक झाला. लक्षात येते. त्यामुळे जेवढं आपण टेम्परेचर वाढवतो तेवढं सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. त्यामुळं कपडे धुण्यासाठी एकतर गरम पाणी वापरलं जातं किंवा डिटर्जंट मिक्स केलेलं पाणी वापरलं जातं. का तर जेव्हा एखादा खराब झालेला कपडा त्या लिक्विड मॉलिक्युल्समध्ये आपण बुडवतो, थोडक्यात काय होतं की कपडे आहेत आपले, ओके. सो हे कपडे म्हणजे कपड्याच्या आतमध्ये होल्स आहेत छोटे छोटे, ज्यांना कॅपिलरीज म्हटलं जातं. कॅपिलरी याच्या पुढचा पॉईंट आपल्याला कदाचित उद्याच्या लेक्चरला शिकायचा आहे, कॅपिलरी. तर कॅपिलरीमध्ये काय की एक होल असतं, कॅपिलरी म्हणजे होल. तर ते होल काय करतं तर पाणी शोषून घेतं. मग साहजिकच जर कॅपिलरी ॲक्शन तिथं होत असेल, राईज इन लिक्विड लेवल होत असेल, तर ती कॅपिलरी कुठलं पाणी शोषून घेईल तर जे मॉलिक्युल्स रँडम आहे, जे फ्री वॉटर आहे असं आपण म्हणूया, ते पहिल्यांदा शोषून घेईल.
म्हणून कपड्याच्या आतमध्ये ते पाणी जावं, कपडे व्यवस्थित भिजावेत, यासाठी ते पाणी काय केलं जातं, एकतर गरम केलं जातं किंवा एकतर ते डिटर्जंट त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. म्हणजे ते मॉलिक्युल्स लगेच कॅपिलरी ॲक्शनमुळे त्या कपड्यांमध्ये गेले जातात आणि जे काही कपड्याच्या आतमध्ये असलेला जो काही आपण डस्ट पार्टिकल किंवा जे स्टेन्स म्हणतो, जो काही मळ आहे कपड्यांच्यावरचा, तो निघायला मदत होते. हे कारण आहे त्याचं. ओके, म्हणून डिटर्जंट यूज करतात कपडे धुण्यासाठी. सो त्याचं सरफेस टेन्शन काय होतं, त्या लिक्विडचं कमी होतं. सो ह्या ज्या इम्प्युरिटीज ॲड केल्या जातात, काही मग सोल्युबल काही इनसोल्युबल, याच्यामुळं त्या लिक्विडवरती फरक पडतो आणि त्याचं जे काही सरफेस टेन्शन आहे एकतर ते कमी होतं किंवा जास्त होतं. आणि जर टेम्परेचर वाढलं तर ते ऑब्व्हियसली कमी होतं. सो असे 3 इफेक्ट्स आपण आजच्या ह्या पॉईंटमध्ये बघूया. पहिल्यांदा इम्प्युरिटीमधले 2 इफेक्ट बघूया आणि एक टेम्परेचरचा इफेक्ट बघूया. थोडंसं थेरॉटिकलच आहे, त्यामुळे मी लिहून द्यायचा प्रयत्न करेन. जेवढे गरजेचे आहेत तेवढे पॉईंट्स आपण बघूया. सो पहिला पॉईंट जो बघूया आपण, याच्यामधला फर्स्ट पॉईंट लिहितो मी, इफेक्ट ऑफ, मी म्हणतो इफेक्ट ऑफ impurities on surface tension. पहिल्यांदा इम्प्युरिटीचा इफेक्ट बघूया. सो इम्प्युरिटीजमध्ये पहिली सोल्युबल इम्प्युरिटी घेऊया. सो फर्स्ट इफेक्ट ऑफ सोल्युबल इम्प्युरिटी. आता सोल्युबल आणि इनसोल्युबल तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालंय का बघा. सोल्युबल इम्प्युरिटी. ओके, so in case of highly soluble impurities like common salt, sodium chloride, in case of, लिहितोच हवं तर मी, in case of highly soluble impurity, highly soluble impurity like common salt, sodium chloride. In case of highly soluble impurity like common salt, the solid molecules are attracted more strongly to liquid molecules. Solid molecules are strongly attracted to liquid molecules. सेंटेन्स समजतात का बघा. लिक्विड molecules. This results in increased surface tension because of force of attraction of solid molecules exceed the surface energy. This results to increase in सरफेस टेन्शन. म्हणजे याच्यामध्ये मात्र सरफेस टेन्शन काय झालं, आता वाढलं सरफेस टेन्शन बिकॉज ऑफ फोर्स बाय सोल्यूट मॉलिक्युल्स. ते जे सोल्युशन आहे किंवा ते जे इम्प्युरिटीज आहेत, हायली सोल्युबल इम्प्युरिटी, त्यांच्यामुळे तिथं तयार झालेला फोर्स आहे तो कसा असेल, जास्त असेल. फोर्स बिकॉज ऑफ फोर्स बाय सोल्यूट मॉलिक्युल्स इज ग्रेटर दॅन सरफेस एनर्जी. एक टेक्निकल मिनिंग याचं होऊन जातं की का सरफेस टेन्शन वाढतं. सो 2 टाईपच्या इम्प्युरिटीज आपण बघणार आहे. त्यातली पहिली इम्प्युरिटी म्हणजे सोल्युबल इम्प्युरिटी लाईक कॉमन सॉल्ट और सोडियम क्लोराईड. याच्यासाठी बघितलं की आपण सरफेस टेन्शन काय होणार आहे, वाढणार आहे. ही पहिली केस लक्षात ठेवा इम्प्युरिटीची. सोल्युबल इम्प्युरिटी सरफेस टेन्शन जास्त आहे. आता इनसोल्युबलमध्ये साहजिकच सरफेस टेन्शन कमी असेल, टेम्परेचरमध्ये सुद्धा सरफेस टेन्शन कमी असेल. 3 केसेस आपण बघतोय. नेक्स्ट बघूया इफेक्ट ऑफ इनसोल्युबल और पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. दुसरा पार्ट, इफेक्ट ऑफ इनसोल्युबल और पार्टली, अर्धवट अवस्थेमध्ये, पार्टली म्हणजे अर्ध्या अवस्थेत, पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. बघा, इफेक्ट ऑफ सोल्युबल इम्प्युरिटीज आणि इफेक्ट ऑफ इनसोल्युबल और पार्टली सोल्युबल impurity. If impurity is insoluble or partly soluble in liquid, surface tension of liquid decreases. This is because liquid molecules moves inside a surface of liquid. Okay.
सोप सोल्युशन आणि डिटर्जंट इन वॉटर. आता इफ इनसोल्युबल, सोप्या लँग्वेजमध्ये देतो, इफ इनसोल्युबल ऑर पार्टली सोल्युबल, if insoluble or partly soluble like soap detergent, soap or detergent म्हटलं जातं, soap or detergent, soap or detergent in water decreases surface tension of water because they mix up किंवा they add to the liquid molecules, okay, because they adds to the liquid molecules and decreases intermolecular फोर्सेस. सिंपल. सोप किंवा डिटर्जंट किंवा सोप सोल्युशन किंवा डिटर्जंट जर एखाद्या लिक्विडमध्ये किंवा इन केस वॉटरमध्ये जर मिक्स केला तर काय होणार आहे, इंटरमोलिक्युलर फोर्सेस आहेत ते साहजिकच काय होतील, कमी होतील. त्यासाठी क्लिनिंग ॲक्शनमध्ये सोप सोल्युशन किंवा डिटर्जंट लिक्विड यूज केलं जातं, जेणेकरून त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन थोडंसं काय होणार आहे, कमी होणार आहे, इंटरमोलिक्युलर फोर्सेस कमी होणार आहेत. आणि जर फोर्सेस कमी झाले तर साहजिकच सरफेस टेन्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. देअरफॉर वी कॅन यूज फॉर द क्लिनिंग ॲक्शन दीज टाइप्स ऑफ impurities, that is partly soluble or insoluble impurities. Write down this answer. आपण याच्या पुढचा आता टेम्परेचर इफेक्ट बघूया, हे लिहून घ्या सगळ्यांनी. पुढचा थेरी पॉइंट बघूया, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. साहजिकच टेम्परेचर वाढवल्यानंतर सरफेस टेन्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. when the liquid is heated the molecules when the liquid is heated the molecules of liquid when the liquid is heated the molecules of liquid are in random motion. Molecules of liquid are in random motion. Molecules कशा असतील, रँडम मोशन मध्ये असतील. with greater velocity, with greater velocity. बघा सेंटेन्स समजतंय का. साहजिकच मोलिक्युल जर रँडम मोशन मध्ये असतील विथ ग्रेटर व्हेलॉसिटी, सो त्यांच्यामधलं बाउंडिंग कमी असेल. thus due to minimum bounding of molecules, the intermolecular forces are minimum and hence surface tension of liquid decreases by increase in temperature of liquid. समजलं का. बघा मी जे काही सोप्या भाषेमध्ये पॉईंट्स लिहिले, म्हणजे लिक्विड मॉलिक्युल्स रँडम मोशनमध्ये हाय व्हेलॉसिटीनं इकडं तिकडे फिरत राहतात, त्यामुळे त्यांच्यामधलं बाउंडिंग कमी होतं आणि इंटरमोलिक्युलर फोर्स सुद्धा काय होतो, कमी होतो. मग साहजिकच जर फोर्स कमी झाला तर सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. आता याच्यामध्ये ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन पूर्ण 0 होतं त्या टेम्परेचरला क्रिटिकल टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. एक डेफिनेशन आहे क्रिटिकल टेम्परेचर. ओके, सो द टेम्परेचर at which surface tension becomes 0, at which surface tension of liquid म्हणतो मी becomes 0,
0. बरोबर सरफेस टेन्शन काय होतं 0 होतं त्या टेम्परेचरला. सो ते टेम्परेचर काय म्हटलं जातं क्रिटिकल टेम्परेचर म्हटलं जातं. ओके, सो द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम्स 0 इज कॉल्ड ॲज क्रिटिकल टेम्परेचर. याच्यामध्ये अजूनही कंटॅमिनेशन इफेक्ट सुद्धा सांगितला जातो. जसं की आपण इम्प्युरिटीज म्हटलं तसं कंटॅमिनेशन. सो मी इथं लिहितो बघा, ड्यू टू कंटॅमिनेशन, ड्यू टू कंटॅमिनेशन म्हणजे इम्प्युरिटीज आहेत. कंटॅमिनेशन लाईक डस्ट पार्टिकल, like dust particle or lubricant material, surface tension becomes minimum, surface tension decreases म्हणतो मी, surface tension decreases म्हणजे ज्या काही इनसोल्युबल इम्प्युरिटीज होत्या त्या इम्प्युरिटी सारखं काय होतं सरफेस टेन्शन याचं सुद्धा काय होतं कमी होतं असं आपण म्हणूया. याच्यामध्ये अजून एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला सांगितला जातो जो की लास्ट सिलेबसला होता, T इज इक्वल टू T0 इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा डेल्टा टी सांगितला जातो. जसा टेम्परेचर कोइफिशियंटचा फॉर्म्युला आहे तो सरफेस टेन्शनशी रिलेटेड सुद्धा सांगितला जातो. T इज इक्वल टू T0 इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे आपण ते टी जे आहे ते टेन्शन्स तिथे घेऊ शकतो, टेम्परेचर डिफरन्स घेऊ शकतो, अल्फा टेम्परेचर कोइफिशियंट घेऊ शकतो. हे मॅथमॅटिकल रिलेशन सुद्धा आपण तिथं सांगितलं तरी सुद्धा चालू शकतं, कारण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन हा इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द theoretical point which gives us the information regarding the effect of temperature on the surface tension. So generally surface tension हे कमी होणार आहे टेम्परेचर वाढवल्यानंतर. त्याचबरोबर काही कंटॅमिनेशन्स लाईक डस्ट पार्टिकल किंवा लिब्रिकंट मटेरियल सुद्धा ॲड केल्यानंतर काय होतं सरफेस टेन्शन कमी होतं असं आपण तिथं डिफाईन करू शकतो. सो दिस इज द थिओरटिकल पॉईंट रिलेटेड टू द टेम्परेचर अँड सरफेस टेन्शन. चला लिहून घ्या इथपर्यंत व्यवस्थित. ओके, सो एक आजच्या कन्सेप्टवरती एक 2-3 न्यूमेरिकल्स आपण बघूया. सो पहिल्यांदा मी न्यूमेरिकल्स इथं देतो, सगळ्यांनी पहिल्यांदा न्यूमेरिकल्स लिहून घ्या. एक 3च न्यूमेरिकल्स बघूया जे की एक्सेस प्रेशर रिलेटेड आहे. मग अशी आपण बघितलं होतं PI मायनस P0 इज इक्वल टू आपल्याला 2T/R मिळालं होतं, किंवा PI मायनस PO इज इक्वल टू 4T/R लिहिलं होतं आपण कोणासाठी, फॉर सोपसाठी. ओके, याच्यावरती एक न्यूमेरिकल्स आहेत ती आपण बघूया. चला पहिला क्वेश्चन लिहून घ्या. द एक्सेस ऑफ प्रेशर इन सोप बबल्स ऑफ रेडियस R इज प्रपोर्शनल टू. याच्यावरूनच लक्षात येते बा, कुठलं पण रिलेशन घ्या, एक्सेस ऑफ प्रेशर आणि रेडियस मध्ये रिलेशन जर आपण बघितलं तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. कुठलंही घ्या, सोप बबलसाठी घ्या किंवा अगदी वॉटर बबलसाठी घ्या, वॉटर ड्रॉपसाठी घ्या, ओके, किंवा एअर बबलसाठी घ्या. कुठल्याही फॉर्ममध्ये जर आपण बघितलं तर प्रेशर आणि रेडियसचं रिलेशन आपल्याला कसं मिळतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल मिळतं. सो वी कॅन राईट सी ऑप्शन, दॅट इज 1/R. लक्षात येते का बघा. सो एक्सेस प्रेशर जे आहे ते रेडियस बरोबर कसं असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. नेक्स्ट, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड द सोप बबल इज. सेम हाच क्वेश्चन आहे बघा, इथं आपण जो लिहिलेला आहे त्याच्याप्रमाणे आहे. सो 4T/R असेल ना. ओके, दिस इज द आन्सर. सो 4T/R इज द बी ऑप्शन. बी इज इक्वल टू 4T/R. त्यासाठी मी आधी हे 2 फॉर्म्युले लिहिले, एक हा लिहिला आणि एक हा लिहिला. तर सोप सोल्युशन आलं की फक्त आपण काय करतो, 2 सरफेसेस घेतो, 2 साइड्स घेतो, म्हणून जो 2T/R फॉर्म्युला आहे तो फक्त काय केला, डबल केला. नेक्स्ट, द एक्सेस प्रेशर इन ए सोप बबल इज थ्राइस दॅट इन अदर वन. ओके, देन द रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम्स. 2 प्रेशरच्या कंडिशन्स आहेत बघा, इथं लिहितो मी. एक प्रेशर आहे ते 3 टाइम्स दुसऱ्याशी आहे. सो P1 इज इक्वल टू 3 टाइम्स P2 असं म्हणूया आपण. सो याच्यावर मी लिहितो P1/P2 किती लिहितो बघा, 3:1. म्हणजे 2 प्रेशरचा रेशो मी असा डिफाईन करू शकतो, 3:1. ओके, आता प्रेशर आणि रेडियसमध्ये रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली रिलेशन आहे. मग आपण लिहूया P1/P2 इज इक्वल टू R2/R1. बघा, इनव्हर्सली रिलेशन असल्यामुळे मी असं लिहू शकतो. ओके, इट मीन्स वॉट, मग जर P1/P2 किती आहे
3:1 आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला देअरफॉर R1/R2 रेशो किती मिळाला बघा, 1:3 मिळाला. चालेल का बघा. ओके, सो 1:3. पण विचारलाय कशाचा रेशो, देन द रेशो ऑफ देअर व्हॉल्युम्स आर V1/V2 विचारलेला आहे. V1/V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, बट आता व्हॉल्यूम आणि रेडियस मधलं रिलेशन काय असतं, व्हॉल्यूम जनरली काय घेतो आपण 4πr³ असं घेतो ना आपण, 4/3 πr³, 4/3 πr³ असं लिहितो ना आपण. म्हणजेच आपण व्हॉल्यूमचं रिलेशन रेडियस बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ लिहू शकतो. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. देअरफॉर V1/V2 इज इक्वल टू R1/R2 चा क्यूब लिहू शकतो आपण. बघा लक्षात येते का. सो वी कॅन राईट V1/V2 इज इक्वल टू R1/R2 क्यूब. सो 1/3 क्यूब. का तर R1/R2 किती काढलं आपण 1/3. कुणावरनं काढलं ते P1/P2 वरनं काढलं. सो आपल्याला मिळालं V1/V2. सो देअरफॉर V1/V2 इज इक्वल टू 1/27. सो 1:27 इज द रेशो. So 1:27, it means D option. So this is the ratio for this question. बघा समजलं का कसं आलं 1:27. Okay, so these are some questions related to the today's session. बघा आपण 4 महत्त्वाचे पार्ट्स आज बघितले. सगळ्यात पहिला पार्ट बघितला जो तो शेपशी रिलेटेड बघितला, ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स आणि काही 2 कंडिशन्स बघितल्या, 4 कंडिशन्स टोटल बघितला. दुसरा पार्ट जो आपण याच्यामधला बघितला तो प्रेशरचं, एक्सेस प्रेशरचं हे एक्सप्रेशन कसं आलं त्याचा डिटेल स्टडी केला. तिसरा पार्ट त्याच्यामधला 3 प्रेशरच्या केसेस बघितला, प्लेन सरफेस, कॉन्केव्ह सरफेस आणि कॉन्व्हेक्स सरफेस, त्याची रिलेशन्स बघितला. आणि चौथा पार्ट जो बघितला तो आपण इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन असा पार्ट बघितला. आणि त्याच्या रिलेटेड मग एक थोडासा वेळ होता म्हणून आपण ही 3 एक्सप्रेशन्स एक्झाम्पल्स बघितले. अदरवाईज आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पण आज वेळ होता 5-10 मिनिटं, त्यामुळं ही 3 एक्सप्रेशन्स आपण त्याच्या रिलेटेड बघितले. आपण उद्याच्या सेक्शनमध्ये अजून याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स आणि याच्या पुढचा पॉईंट, अजून सरफेस टेन्शन टॉपिक संपलेला नाही, अजूनही त्याच्यामधला कॅपिलरी ट्यूबचा एक महत्त्वाचा पॉईंट याच्या पुढं शिल्लक आहे. तो पॉईंट उद्याच्या लेक्चरला आपण बघूया. आणि त्याच्यानंतर मग फ्लुइड्समधला तिसरा जो पार्ट आहे, फ्लुइड्स आर इन मोशन, तो पार्ट आपण पुढे सुरू करूया. पण तोपर्यंत हे जे काय होतंय ते व्यवस्थित लिहा. याच्यामध्ये जर काही शंका येत असतील तर तशा डेफिनेटली त्या वेळेला विचारत चला. ही सगळी लेक्चर्स महत्त्वाची राहणार आहेत तुमच्यासाठी. ह्या नोट्स, ही जी काही एक्झाम्पल्स आहेत किंवा अजून टेक्स्टबुकमधले आपण काही एक्झाम्पल्स घेणार, ही सगळी महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा आणि मग डेफिनेटली काही शंका असेल तर आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. सो आपण आजच्या लेक्चरला थांबूया. उद्याच्या लेक्चरला याच्या पुढचं पॉईंट कंटिन्यू करूया. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.